श्री गणेशाय नमः. ओम नमोजी पाशांकुशधरा मंगलमूर्ते शारदावरा सच्चिदानंदा नानाकारा आत्मा चराचरा तू एक. धन्य धन्य शंखचक्रपाणी तुझ सम दयाळू नाही कोणी. म्हणून प्रार्थितो पंचप्राणी तुमचे निवाणी बोले मी. विघ्न विनाशक तूच समर्था विश्वनियामक तव सर्व सत्ता. सद्गुरु गुणगानी द्या तादात्म्यता चरित्रकथा चालवावी. अंगी नसता काही बळ मनबुद्धी ही पुरतीय मंगळ. दिवसा धरोनी केली उताविळ गुरुलीला सफळ वर्णावी. संत संगतीची तुझा आवडी प्रेममय सद्गुरु भक्ती निधडी. वेद सुरमुनिया ही जी नातुडी कैसी आवडी गाऊ मी. जय कृष्ण विष्णू माधवा गोविंदा गोपाळा केशवा. जय जय मुकुंदा यादवा प्रेमे चालवा गुरुस्तुती. सद्गुरु प्रेमाचा भावार्थ नकळे कृपेचा निश्चितार्थ. सद्गुरु सेवेचा मतितार्थ मुखे यथार्थ वदवावा. प्रकट करोनी श्री गुरु चरित्र करा हो मज दीना पवित्र. शांती द्यावी सदा सर्वत्र निरूपण सुसूत्र निभवावे. अहो देवाधिदेवा चिरंजीवा चरित्र ही अजरामर गुरुदेवा. तुवद गुणगानी श्रद्धा धीर द्यावा भय संपवा क्रूर काळाचे. धावा धावा सद्गुरु कृपाराशी बळ द्यावे हो मम मानसी. जे शांती समाधान असाध्य सर्वांसी त्या शांती सुखासी वरावे. सद्गुरूचे सर्व समर्थपण सर्व सत्तेचे जे वरिष्ठपण. सद्गुरु प्रतापाचे गुणवर्णन गोविंदे घडवून घ्यावे ते. आता भावे जी सावधान साधावे मागील कथानुसंधान. आनंदी कृपे देववासिये कार्यभान गोविंदनाथ ज्ञान सांगती. पट्टाभिषेकही थाटा माटात होऊन देवबाहो देवनाथ. पीठ परंपरेचे घे दीक्षाव्रत होई तो सिद्ध कार्यासी. पुढे काही काळ जालन्यासी राहती आनंदीचे आग्रहेसी. संत समागमी करुण मुक्कामासी मग निरोपासी घेती ते. आनंदी गोविंदनाथात्यादर निरोप देती परस्पर. देवनाथासह गोविंद गुरुवर निजकार्या तत्पर निघाले. आनंदी ते निसंग निरंतर त्रयमूर्ती दत्तात्रय अवतार. नाथजी निगता अंतरी गहिवर दाटे अश्रुपूर ये लोचनी. सदये लोकानुग्रहाकारणी गुरु शिष्य निघाले पर्यटनी. मूर्तिजापुरी पोहोचले येऊनी तीर्थोतीर्थी फिरोनी पावन. सद्गुरु गोविंद देवनाथ संगती उभयाही तेचे भाव सुख संपत्ती. विश्वनभीर विशशी शोभती दर्शने सुख प्राप्ती भाविका. जन म्हणती धन्य हे हरिभक्त हरिहरा समस्वते जे झळकत. मोक्ष सुखाची गोडी वितरत धर्म जागवित भक्ती सवे. मुक्काम होता मूर्तिजापुरात शनिवारी भिक्षेसी जाती प्रेमयुक्त. गोविंद राम गोविंद गर्जत हरिनामी भिक्षार्थ चालले. प्रभुनामी दुमदुमले नगर अत्यानंदे भिक्षा घालिती घरोघर. मार्गी दाटी हो भक्तांची आतुर पूजन सुखकर संतांचे. पूजेस्तव भिक्षा सुखदायक निमंत्रिती गृही वरिष्ठ नागरिक. स्वगृही बापूसाहेब देशमुख पाचारिती निशंक सद्भावे. तया श्रीमंत देशमुख कुळात गुणीवती संतती नसे संचितात. पतिपत्नी म्हणून उदास संचित नाना उपाय व्रत थकले. संततीच्या सुखाकारणी नाना यत्न केले जीव प्राणी. निराश निमंत्रिती भिक्षा सदनी मार्गी कर जोडुनी उभे ते. बापूसाहेब नाथपती होऊन शरण म्हणे उपकृत करा भिक्षे येऊन. सुखरूप करा हो अमुचे सदन करा दैन्य हरण पावना. पूजन करून करीती भिक्षादान वदती पतिपत्नी करुणावचन. संतती स्तवे शुभाशीर्वचन पदरा पसरून मागतो. म्हणती संसाराचे निबिडांधकारी आपणची आम्हा जणू तमारी. निज कृपे वाढवा वंशवल्लरी निवारावे दुरित कर्माचे. नाथ वदती तै वरदवाणी इच्छा पूर्ण होईल सुलक्षणी. पर्यमुचे जीवन जड उद्धरणी एक त्या कारणी शर्थ असे. प्रथम पुत्र होईल अवतार विष्णूंचा त्या पाय गुणे होईल पुत्र तुझा. परी ज्येष्ठ पुत्र वारस देवकार्याचा तुझा तो कुळाचा पालक.
म्हणून शब्द ऐका निर्धाराचा, 5 वर्षे तो ठेवा देवाचा. राहील तुमच्या जवळी आमुचा, मागता द्यावा ज्याचा तया. देवाचे प्रीतिपात्र कुळाचे लेणे, ईश्वर कार्यास्तव ते ईश्वरी देणे. अमूल्य परमार्था त्या जपणे, देवनाथा देणे मागताची. अटीनाथांची मान्य देशमुखा, वचनबद्ध निजस्वार्थ सुखा. विभूती प्रसाद दे दंपती मुखा, समाधान देशमुखा जाहले. सद्गुरु प्रसादे होई प्रारब्ध शुद्ध, सेवियेली ती विभूती सिद्ध. वचननाथांचे अद्भुत अनिरुद्ध, नेणे प्रबुद्ध ही नाथ कृपा. संत भक्तिधाम निरूपण, जेथ प्रत्यक्ष वसे हरिपूर्ण काम. मनाचा केलिया संभ्रम, पूर्ती सुगम मनोरथा. संत सदा सर्वदा सम, संत ते भक्ता लागी विश्राम. देशमुखा लाभला आराम, पुत्रवरस प्रेमनाथांचा. पुढती नाथद्वय मूर्तीच्या पुराहुनी, येती सुरजी क्षेत्री भजन कीर्तनी. मुक्काम करीती या खाड्याचे स्थानी, आप्त जिव्हाळ्यांनी भेटती. देवनाथ न जाती पितृगृहासी, मुक्कामीच भेटती आप्त स्वकीयांसी. क्षेम कुशल पुसती परिचितासी, प्रेमे आपुलकीसी दाविती. स्मरून या पूर्वीचे प्रतिज्ञेसी, कोणीही न धरिती आग्रहासी. गृही न जाताही आनंद माता पित्यासी, दुःख बहिणीसी अतीव. पाहुनी तिचकडे निज समाधानी, निशब्देची करीती समजावणी. आवडत्या भाऊजींचे ती लागे चरणी, पाहती हासुनी भाऊजी. सुरजिसी अल्पसा मुक्काम संपवनी, मार्गी पुण्यसरितांचे स्नान करोनी. पोहोचले जालन्यासी येऊनी, स्वामी दर्शनी सुखावले. सुवामी आनंदीसी इच्छे जाहले, तिघेही पर्यटना निघाले. देऊळ गावराजासी रात्री पोहोचले, स्वानंदी रंगले संचारी. गावी पोहोचता वेळ घनरात्रीची, वाट होती धनिक शिष्यगृहाची. मार्गी कुजबुज ऐकली बोलाची, पाहता चोरांची भेट हो. चोरांत चोर म्हणून मिसळले, चोरीचे ते ठिकाण ठरले. 3 चोर 3 नाथ 6 झाले, धनिक गृही आले शिष्याच्या. देवनाथ म्हणे तिघा चोरांप्रत, चोरीसी शिरणे ज्या गृहात. घरधनी तो लक्षाधीश श्रीमंत, संपत्ती अगणित हाती ये. चोरही मोकळे होती कुशमस्करी, म्हणती सोबत अनुभवी कहरी. जाईल दैन्य जन्मजन्मांतरी, निघती बरोबरी सर्वही. पोहोचले श्रीमंत गृही मध्यरात्री, देवनाथ चढले भिंतीवरी. दार उघडण्या घरात उतरी, शिरले मास घरी सर्वही. मनसोक्त धनसोने लुटले, गाठोड्यावरी गाठोडे बांधले. उचलुनी द्वारी चोरांनी ठेविले, म्हणती तातडे निघावे. नवल नाटकी भाग्ये देवनाथ, सद्गुरु श्री परमात्ममूर्त. म्हणे 2 दिवसाचे उपाशी कडकडीत, भरूया पोटात काहीतरी. जेथ सर्व अहंभाव सुटले, ते स्वयंमेव ब्रह्मची जाहले. गुंतागुंती गुणकारण नुरले, आवरण संपले मायेचे. शोधिता सापडल्या शेवया, खीर करी देवनाथ सधैर्या. हसत सांगे सत्वर पात्री बैसाया, रात्र थोडी वाया सोंगे फार. गोविंदनाथा सहस्वामी आनंदीयती, तस्करा प्रेमे समजाविती. चिंता न करा काही चित्ती, खीर खावी ती पोटभर. चोरा लागी हो आश्चर्य, या तिघांसही कैसे नाही भय. कोणी जागता कैसी गती होय, कैसे निर्भय बेपरवा. पुन्हा देवनाथ पात्राहुनी उठती, खाणे धन्या वाचून खीरती. यजमाना विना मेजवानी माती, प्रीती विना ती नरकगती. ऐकून देवनाथांचे वचन, तस्कर पळो लागले भिवून. परिद्वार ते कुलूप बंद पाहुन, उपाय तस्करा ना कळे. त्रयमूर्तीसी वदती चोर, लुटीसह आम्ही निघतो बाहेर. हे संकट ओढवून घेणे घोर, असह्य भयंकर कसोटी. देवनाथ गोविंद आनंदी, तिघेही चोरा धीरा देती. आम्ही कोणा फसवू न कधी, ज्याचे हित हाती देऊ तया. मग तिघेही महापुरुष एकमेका, म्हणती नका उठवू धनिका. देवनाथ म्हणती न जागविता ऐका, नैवेद्यासारखे दाखवू. देवनाथ उग्र वाटती परी विनोदी, मांडीवरी हळूहळू जाई स्वच्छंदी. दंपती उभय निद्रिस्त निरूपाधी, नभती शुद्धी किंचिता.
किंचित वाढवी तवात दिव्याची, किंचित उघडती मुखे द्वयाची, टाकिती गरमधार खिरीची, धन्य गुरुनाथांची लीला. तोंड भासता दोघेही किंचाळले, पतिपत्नी ते उठून बैसले. पाहता गुरुधनी सम्मुख दिसले, नाथही हासले खदखदा. अरे कैसे गाढ झोपले तुम्ही, तुमचे गृही शिरलो चोर आम्ही. धन द्रव्य घेतले चोर कर्मी, क्षीरपूजा धर्मी अर्पिली तुम्हा. धन्य धन्य पूजा संतांची, सगुण निर्गुण दोन्ही रूपांची. तेणे तृप्ती पवित्रता जगताची, समसाम्य भावाची उपासना. जे दर्शन घेती आपुल्या देहात, तेच पाहती सर्व भूतमात्रात. सकळ स्वभोग समर्पणात, समभावात संत निरंतर. नाथवदे अमुचे साठी केली किर, यजमाना विना घेण्या न हो धीर. म्हणून न करिता उशीर, नैवेद्या खातरही दिधली. देवनाथ चौर्य कथा मौजेची, सांगती पतिपत्नी सीसाची. मग सवेग खाली उतरले सर्वची, संत दर्शनाची आतुरता. परमगुरु गोविंदा स्वामी सवे, वंदिती सकळाही भक्तिभावे. आज्ञा करिता देवनाथ गुरुरावे, अर्पिले शुद्ध सत्वे धन चोरा. चोरांनाही लाभले अमित धन, वरी किल्ल्याही दिल्या चोरा लागुन. देवनाथ म्हणती घ्या निर्धास्त हे धन, करावे समाधान आपुले. पाहुनी प्रकार तो नवलाचा, विश्वास न बसे डोळियाचा. वीट आला त्या लुटल्या संपत्तीचा, वीटनीच कर्माचा जाहला. गाठोडे सोडूनी सर्व धन सोने, अर्पिले नाथपदी सद्भावाने. सद्गुरु ही तस्करा आलिंगी प्रेमाने, करीती प्रार्थना चोरते. म्हणती तस्कर धन्यनाथ गुरु, स्तुती आम्ही ती कैसी करू. तुम्हीच भवी बुडतिया तारू, पापिया कल्पतरू पापला. आम्ही पापी झालो भूमिभार, वर्तलो जगी क्रूर भयंकर. निर्दयपणी केला परद्रव्यापहार, करा हो उद्धार आमुचा. आम्ही चोर अतिदुराचारी, बुडालो अमुचे दुष्कर्म भारी. सद्गुरु तूचा आम्हा अंगीकारी, भवविघ्न सागरी सावरावे. प्रार्थिता गेली चोरांची दुर्बुद्धी, कृपादृष्टीने करी कर्मशुद्धी. धन्य सद्गुरु करी सद्गुणवृद्धी, पाप प्रवृत्ती विलयाने. सद्गुरु तव कृपादृष्टी, पाप जन्मोजन्मीचे निवटी. मिटवी मळीनतेची खोड मोठी, सत्संगी उठा उठी गोडी द्या. धन्य सद्गुरु धुरंधर पावन, निवारी दयेने दुर्गुण व्यसन. भव पैल पार करी शुद्ध करून, चोरही अंगीकारून धन्य करी. गुरुभक्ती सावकार दाम्पत्याची, पाहुनी उदारता सद्गुरु सेवेची. निपुत्रिकांची करी पूर्ती मनोरथाची, पुत्रत्रय प्राप्तीची सप्रेम. या परी उदार धनिका संततीवर, देऊन अंगीकारिले तस्कर. पुढे नाथ संगती तते सेवे तत्पर, राहिले निर्धार अंतावरी. आता सावकाश अवधारा, मागील प्रसंगासी स्मरा. देशमुखा नाथची मूर्तिजा पुरा, देऊनी पुत्रवरा निघाले. पुढे देशमुख पत्नी हो गर्भवती, यथा समय पूर्ण दिवस भरती. जे दिनी जाहली तिची प्रसूती, जाहले प्रभाती नवलते. पहाटेच्या प्रशांत समयाला, गाढ निद्रा होती मातेला. देवनाथ राणा पुढती प्रकटला, स्वप्नदृष्टांताला दे माते. म्हणे माते आज होईल पुत्रजनन, परी ठेवावे निजवचनाचे स्मरण. 5 वर्षे सांभाळी मम पंचप्राण, होईल पूर्ण कार्य तुझे. याचे पुण्याईने हो पुत्र दुसरा, तोच चालविल कुळसंभारा. परी आशा मनी न धरा, जतन करा ठेवनाथांची. या परी नाथजी वचनाचे स्मरण, देऊन पावले अंतर्धान. वैकुंठ चतुर्दशी होती ते दिन, जन्मले पुत्ररत्न सूर्योदयी. देवनाथ ते महारुद्र हनुमान, भक्त सेवे अवतरे रमारमण. पूर्ण कराया दिधले वचन, जगजीवन अवतरला. भक्तलयाचे करिता पालन, माऊली कौतुके नाचे आपण. भगवत भजनाचे सुखते पूर्ण, जाणे भाविकपण भक्तांचे. असो धर्मध्वजाची गुढी उंचावून, वैकुंठ पीठ ये भूवरी उतरुन. देशमुख कुळते झाले पावन, सायासा वीन कुळ उद्धार. सुरमुनी वंदिती जे पवित्र चरण, त्याच्या चरणी अनन्य शरण. करावे स्तवन त्या अभिवादन, श्रीहरी नामकरण हो.
पुत्रवदन ते लावण्य सुंदर, जाहले सर्व कुळाचार, नाना नवसते फेडिती सत्वर, ठेवा सुखकर श्रीहरी, बाळलीला वेड लावी सकळा, परमानंदे देती परमतृप्तीला, तिया पाठी दुसराही पुत्र जाहला, संसार भरला सौभाग्ये, या परिभोगिता संसाराचे विभव, रंगला देशमुख कुळसमुदाव, माया मोहाचा दुर्धर प्रभाव, विसरले आठव वचनाचा, सुखसार नरजन्म तो खरा, परिमोह ममते त्याचा मातेरा, विश्वासघाती दुखवी परा, दुर्गती दुर्धरा इह परत्री, देशमुखाही तैसेच जाहले, मोहांधपणी स्वधर्मा विसरले, काम्यकर्मी संभ्रमित झाले, महत्व दुर्लक्षिले वचनाचे, देवनाथ समर्थ दत्ताज्ञेने, मूर्तिजापुरी आले निज कार्या कारणे, बाळ 5 वर्षाचा होता स्मरणे, उत्सुक स्वमने जाहले, मूर्तिजापुरी निज भांडार नाथांचे, होते निमित्त भजन कीर्तनाचे, गुरुवाक्या चढे पडळ ममत्वाचे, तैसेच देशमुखाचे जाहले, गुरुमुखीची ज्ञानकथा गोड, ऐकती जनश्रद्धा ती दृढ, दर्शनार्थींची वाढत भीड, देशमुखास वडन मिळे, नेहमीच्या रीतीहून अधिक, मूर्तिजापुरी वसती नाथ सहेतुक, जनचर्चिती नाना तर्क, प्रवाद कुतर्क उठती ते, गुरुवचनी भगवत रूप वर्णन, ऐकता साधकांचे संतुष्ट कामन, सुख दुःख प्रारब्ध सर्वा कारण, ते निवारण हो गुरुवाक्ये, एकदा बापूसाहेब देशमुखा, वचन स्मरण दे नाथ सखा, 5 वर्ष वय श्रीहरी बाळका, जाहले स्वमुख वचन स्मरा, नाना प्रकारे नाथची सांगती, कुत्सित जनते दुरुक्ती वदती, बापूसाहेब ही त्या आधीन होती, शब्द न पाळीती या पुला, भाविकही म्हणती जे जग जाहीर, त्या व्यवहारी घेऊ नये माघार, देशमुखा काहीतरी गंडांतर, म्हणून अभेर हो नाथांचा, अंती दया उपजली अत्री तनया, देवनाथा अनावर पाहोनिया, श्रीहरी एकटाच पाहुनी गृहीया, कृपाहस्त त्या शिरी ठेविते, लाभला अनुहत स्वानंद पूर्ण, जे शाब्दिकते नभेची ज्ञान, तैसे शुद्ध ज्ञानानुरे वेगळेपण, स्वधर्म साधन परमात्मा, ज्ञान नाही ध्यान नाही, प्रीती ओढ चढे सद्गुरु ठाई, माईक बंधन उरतची नाही, स्थिती अद्वयी श्रीहरीसी, अनसूया कुमर जागवी बाळासी, निवटी तयाचे असार भ्रांतीसी, सारा सार मूळ विचारासी, जन्मकार्यासी समजाविती, दत्त म्हणती बाळा श्रीहरीसी, तू विष्णूंचा अवतार जन्मलासी, कैसा भुलला निज कार्यासी, निजवचनासी आठवी, तू तो सेवाधर्मी पूर्ण स्वामी, प्रपंच परमार्थी तू पूर्ण कामी, जड जीवा तारकत्या धर्मकर्मी, वत्सा निजात्मी आठवी, दत्त बोधतो कानी ऐकदा, दत्त कृपेये बाळा तल्लीनता, अत्रीतनय प्रेमे कवटाळिता, स्मृती निष्ठंकता जागली, या परी जागवून निज कार्या, बाळा कृपा वरदे दत्तराया, ओढ तत्क्षण जडे नाथ दर्शनीया, उठून मध्यरात्रिया बैसला, तैसाच जागवी माता पित्यांना, म्हणे कोठे माझा नाथ राणा, पुण्यराशी अनंत वंद्य त्रिभुवना, भेटवा सत्वधना माझ्या मज, माया तात पाहती परस्पराकडे, म्हणती आकस्मिक कैसे येसाकडे, कैसी उघडली गुरुमार्ग कवाडे, अडविणे बापुडे व्यर्थची, सकाळी उठुनी बाळ दिसे निराश, एकच देवनाथ भेटीचा ध्यास, हृदयी दाटली गुरुभक्तीची आस, म्हणे मंदिरी वासा आहे तया, नाथची माझा पालन करता, मी तो लढीवाळ बाळ सर्वथा, मंदिरी नेवनी भेटवा आता, स्वामी देवनाथा अविलंबे, देशमुखा क्षणक्षणा हो निरुपाय, नाना परी समजाविती तातमाय, परी श्रीहरिनाचे थय थय, रडे धाय मोकलुनी, रडता म्हणे कोणी यानया, मीच एकला भेटीन गुरुराया, बेफाम मार्गी धावे पदीया, पुसे जनाया नाथ कुठे, ऐसा नाथ मुक्कामाचे मंदिरी, धावत पोहोचला बाळ श्रीहरी, बापूसाहेब पाठलाग करी, न सापडे श्रीहरी तयासी, जय सद्गुरु जयनाथ समर्थ, ऐशा गजरी ब्रह्मचिमुकले धावत,
सुंदर क्रूर कुंतल उडत घर्मबिंदू झळकत मुखावरी. इकडे दत्तराज सांगती देवनाथा, तुझे भक्ती भांडार येई तुझ करिता. त्यजिले गृह आप्त माता पिता, श्रीहरीस आता सांभाळावे. देवनाथ ही मनी अधीर जाहले, मंदिर प्रांगणी उभे राहिले. तो सधावता प्राणसख्या पाहिले, आपणची धावून उचलिले. वाहती प्रेमाश्रू श्रीहरीचे डोळा, जैसे बालक बिलगे मातेच्या गळा. तैसा श्रीहरी होई उतावळा, जणू पतिव्रता उमाळा पतिविरहे. अंगणीस गुरु शिष्य उभय भेटती, नाथजी तयासी कडिये घेती. पटापटकाली भाली चुंबिती, अत्यानंद चित्ती नाथया. हर्षोल्हासित चित्त श्रीहरीचे, घडता दर्शन गुरु आत्मयाचे. चुकल्या बाळा जैसे भेटी मायेचे, तैसे सद्गुरु भेटीचे लाघव. देवनाथ बाळा नेती मंदिरात, सांगती तया देवदर्शनार्थ. पातले पाठोपाठ मायतात आप्त, तर्क तर्कट सर्व थांबले. पुनश्च नाथ श्रीहरीसी सांगती, मायतात पदी तया नमविती. म्हणती नाथ माय पितया प्रती, लाजिरवाणी भ्रांती कशीही. दत्त प्रेरणे श्रीहरी माय बापा बोलत, जीव प्राण मम सद्गुरुनाथ. राहू कैसा मी तया विरहित, वचनभंग शोभतना तुम्हा. पुढे माय पित्या श्रीहरी सप्रेम, सांगे तुम्हीही मदसी दैवत परम. परीनाथ सेवा मम जीवन स्वधर्म, भवविजयी कर्म गुरुभक्ती. मगनाथ समागमे जाण्यासी, अनुज्ञा मागे माता पित्यासी. तया अन्नीही विवेके आवरणी शोकासी, अनुमती श्रीहरीसी दिधली. ऐकोनी अल्पवयीन पुत्रवाणी, अनुमती दिधली जवळी कवळणी. भक्त टिळका अर्पिले नाथचरणी, क्षमा केविलवाणी मागती. माते सह बापूसाहेब म्हणती, जैसी रामा विनहो स्थिती दाशरथी. अनावर पुत्र मोहे चंचलमती, तैनाथ वदती तयासी. पुत्र जन्मसमयीचे वचन स्मरण, देऊन म्हणती नाथ निधान. करती लया पाठीचे पुत्रदान, सुखे प्रतिपालन कुळाचे. धन्यनाथ धन्य शिष्य श्रीहरी, गुरुवाज्ञा पालनी आत्मज्ञानी विहरी. गुरुवचनी निजशांती धरी, मुक्त विकारी संकल्पे. गुरुवाज्ञेचे न हो उल्लंघन, विद्वत्ताही पडे तेणे अडखळून. गुरुवचनभंगी महाअधःपतन, प्रायश्चित्तेही शुद्धपण नाही. गुरु आज्ञेचे करावे नित्यमनन, तेणेची जागते विवेकी ज्ञान. संसारीचे सुखदुःख निरसन, गुरुकृपे जन्म मरण सुटे. गुरु अवज्ञातो आत्मघात, गुरु अवमानी महा अनर्थ. वेद पुराणी हाची सिद्धांत, देहबेडी तुटत गुरुबोधे. श्री दत्तात्रेयाचा शुभाशीर्वाद, सच्शिष्य श्रीहरी शिरोमणी भक्त. त्यात देवनाथ सद्गुरु लभत, संगम होत त्रिवेणी. मग तेणे उणे काय उरले, हृदयस हृदयी ऐक्य पावले. प्रेमते पुष्टी पावले, सुखा भरते आले दुःखलये. संत संगती सत्यची प्रगटी, सत्यस्वरूपी पडते गाठी. अवघी वर्षावे कृपावृष्टी, श्रीहरी दृष्टी होय कटक. श्रीहरी परमसुखी सुखावला, पाहता सद्गुरु सत्वरूपाला. मस्तक जडले गुरुचरणाला, आसवे पायाला अभिषेकिती. नाथ श्रीहरीसी जवळी घेती, मग सकळांना प्रेम निरोप देती. श्रीहरीसी सवे घेऊन निगती, मायतात विभळती शोकाकुल. नाथ समजाविती माता पितया, नाथ भक्तही लागती पाया. म्हणती सुखे नाथराया, दीर्घ वास्तव्या येथे जाहले. हरिकथेची गोडी चटकता, होई जीवा कृपा अद्भुता. हीच जाणा संत कृपाळुता, संपवी वार्ता द्रोहाची. श्रीहरी जरी होता सान, परी अंतरी ज्ञानाची खाण. देवनाथा सहकरण्या पर्यटन, मूर्तीच्या पुराहून निगती ते. मुक्कामी वा पर्यटणी असता, श्रीहरी बाळ नित्य सांगाता. ऐसे 2 वर्षांनी आठवे लागता, करी व्रत बंधानाथजी. मौंजी बंधनासी पाचारिले माता पितया, तैसेच निमंत्रिले आप्त स्वकीया. मायताता तोषविले कंकण बांधुनिया, मोठेपण सांडुनिया नाथांनी. गायत्री उपदेश परमपावन, स्वाध्याय अध्ययनाचे जे ज्ञान. ब्रह्मसंपन्नतेचे जे अनुष्ठान, परमार्था अधिष्ठान आगळे.
जो जन्मतः स्वयं प्रज्ञ परिपूर्ण तया दैशिक सद्गुरु दयाघन अनुपम संयोगची होण्या सज्ञान बटू हो सावधान सर्वत्र सद्गुरु संगतीची ज्ञान बहार बहरवी वैराग्य ते निजसार निज भक्तीचे सार गहन गंभीर स्वतेचे मनोहर श्रीहरी होता शुभ कार्य ते परिपूर्ण निरोप घेती पाहुणे संपूर्ण नाना थोरांची निमंत्रणे स्वीकारून गुरुशिष्य देशाटन आरंभिती सहज पर्यटनी करिता यात्रा येती नाथजी माहूर क्षेत्रा सहर्ष स्वागत भाव पवित्रा तेथनाथ रुद्राचा हले गुरु शिष्य देवनाथ श्रीहरी खंदे वीर जणू भवसुंजारी रेणुका दर्शनी स्तविती प्रेम भरी दत्तगडावरी मग येती श्री दत्तात्रेय येती अनुसये सहित देवदेवता येती साधु संत नाथ गुरु शिष्या दर्शन देत कृपावलोकितो भया त्या प्रकटले दत्ता सह श्री हरिहर मंगलवाद्ये झडती सुस्वर जय जयकार नाथ स्वागत पर उत्साहे भक्त गजर हो मंगल स्नाने मेज बयान्या खास माहुरगडी उतरले वैकुंठ कैलास होता दत्तात्रेय दासानुदास हो कौतुकास रेणुके अद्वयपणीचे हरिकीर्तन ते भजन भगवंताचे आवडते हृदय दाटुनी प्रेमाचे भरते कीर्तन ते देवदयाळांचे नाथ कीर्तनाचा आगळा रंग दत्त रेणुकादी होती दंग धन्य देवनाथ भवभयभंग नाचती निसंग कीर्तनी भक्तिरसाचा रसिक श्रीहरी उल्हासुनी गौरवी गडमाहुरी शोभत भावैश्वर्य अलंकारी विनटता इहपरी आकर्षी सोहळा प्रेममय भावरम्य कैसे सुख वर्णावे शब्दा अगम्य चित्सागरी चैतन्य खेळ महात्म्य अनुभूती अनुपम्य आगळी हरिहराचे महात्म्य ते निजसुखी गुरुकृपेची लाभे अतिहरिखी जे कोणी स्वप्नीही न देखी स्वर्ग महती फिक्की त्यापुढे असो हे धन्य गुरुभक्ती महिमान जेणे अंकित भगवंता आपण गुरु अनुग्रहे महाविजयी जीवन केवा कोण सिद्धींचा ती अमृतसागराची भेटी सहज की चिंतामणीचे ओजतेज भावतृप्ती धृती विरक्ती निपज की गजबज कल्पलतांची हे तो अत्युत्कट गुरुपूजन जेणे घडे सद्गुरु प्रशंसन निदितिहासी वेडे वाकुडे स्तवन गुरुकृपे मगन करीतसे अविद्यारूपी जीर्णपाने उडुनी जाती भाववाऱ्याने नूतन अंकुरती नवपल्लवीने विराजती विरक्तपणे सुपर्णी ऐशी सर्वसत्ता गुरुगोविंदाची पुरवी कोड कौतुके जीवाची पदप्रसादे मनोहरनाथांची रचना ग्रंथाची करवी तसे श्री हनुमंताचा अवतार श्री देवनाथ धनी दातार त्याचे चिंतनी उद्धार निरंतर सुखस्वानंद स्वस्ति श्री देवनाथ लीला लहरी अपवित्रा पवित्र करी सुख कर गुरुभक्ता इह परत्री अष्टम तरंग गोडहा इति श्री मनोहरनाथ विरचितायां श्री देवनाथ लीला लहर्याम् अष्टम तरंगः श्री गुरुनाथार्पणमस्तु सद्गुरुनाथ महाराज की जय।